नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल वाळवणामधला 1 किलो प्रमाणामध्ये रेशनच्या तांदळाचे खिचे पापड करणार आहोत. तेलामध्ये टाकतात चौपट फुलणारे अगदी सोप्या पद्धतीने हे पापड कसे करायचे, पीठ किती घ्यायचं, पाणी किती टाकायचं, असे पापड तयार करणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे. तो आधी निवडून पाकडून घेतला आहे. शक्यतो पापडासाठी रेशनचाच तांदूळ वापरायचा. तांदळामध्ये आपण पाणी टाकूया. भरपूर सारं असं पाणी टाकायचं. चोळून चोळून तांदूळ आपल्याला दोन्ही हाताने धुवून घ्यायचा आहे. छान असा त्याची वरची पावडर निघून जाते. तांदळामधलं पाणी काढून घ्यायचं. दुसरं पाणी टाकून तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा. मी 3 ते 4 पाण्याने तांदूळ असा धुवून घेतला. तो डब्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये अजून आपण पाणी टाकूया. भरपूर पाणी टाकायचं आहे भिजण्यासाठी. मिक्स करून द्यायचं. झाकण लावायचंय डब्याचं. आपल्याला 3 दिवस हे तांदूळ भिजू द्यायचे आहे. चेक करूया. 3 दिवसानंतर तांदूळ आपला छान असा भिजला आहे. त्यावरचं मी पाणी रोज बदलत होते. तांदूळ चांगल्या प्रकारे छान असा भिजला आहे. एका चाळणीमध्ये तांदूळ काढून घ्यायचंय आपल्याला. सर्व पाणी त्याचं निथरून घ्यायचं. बघू शकता पाणी काढल्यामुळे तांदूळ किती पांढरशुभ्र झाला आहे. तांदळातलं पाणी निथरल्यावर एका कॉटनच्या कपड्यावर आपण टाकून घेणार आहे. छान असा वाळून घ्यायचा आहे तो तांदूळ. पसरून घेऊया. पूर्ण तांदूळ पसरून घ्यायचा आहे असा पातळ करून आणि सुकू द्यायचा आहे. सुकलेला तांदूळ आपण गिरणीतून दळून आणणार आहोत. मी इथे सुकल्यानंतर पीठ दळून आणलं. अशा प्रकारे पीठ दळून आणायचं असं बारीक. संपूर्ण तांदळाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय. मी या सोजेच्या चाळणीने चाळत आहे. सर्व पीठ आपण चाळून घेऊया. तांदूळ चांगला कडक वाळू द्यायचा, मग दळून आणायचं आहे. सर्व पीठ आपण चाळून घेतलं आहे. मी इथे खायचा डिंक घेतला आहे एका वाटीमध्ये. त्यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला भिजू द्यायचा आहे तो. सर्व पीठ आपण मोजून घेऊया. ग्लासने आपण पीठ मोजून घेणार आहे. 2 ग्लास आपण इथे पीठ घेतलं. पातेल्यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे. जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी टाकायचं. पाण्याला छान अशी उकळी आणायची. पाण्याला छान उकळी आली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. अर्धा चमचा जिरं पावडर टाकायचं त्यामध्ये. प्लेटवर मी थोडंसं पाणी टाकलं आहे. ते थोडं गरम झालं की त्या पाण्यामध्ये ओतून द्यायचं. एक छान अशी उकळी आणायची. पाण्याला छान उकळी आली आहे. त्यामध्ये आपण थोडा कलर टाकणार आहोत. हे पापड मी हिरव्या कलरचे करणार आहे. खायचा कलर टाकला आहे. त्यामध्ये 2 ग्लास घेतलेलं इतकं पीठ टाकायचे. त्या पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे. 1-2 मिनिट थांबायचं. पीठ पूर्ण भिजलं पाहिजे. पिठावर पाणी आलं आहे. लाटण्याने आपण छान अशी खिशी घ्यायची. मिक्स करून घ्यायचंय. चांगलं हटून घ्यायचं. त्याला गोळे न होता छान असं हटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कलर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतो. पीठ आपलं छान असं हटून झालंय. छान अशी खिशी घेतली त्याची.
झाकण ठेवायचंय. एक 7 ते 8 मिनिट छान अशी वाफ काढून घ्यायची कमी गॅसवर. चमच्याने आपण खालीवर करून घेऊया. छान अशी पिठाची खिशी घेतली आहे. बघू शकता मस्त असं शिजलंय पीठ. खिशी घेतलेलं पीठ कॉटनच्या ओल्या कपड्यामध्ये टाकायचं. छान असं मळून मळून घ्यायचं. त्याऐवजी तुम्ही कॅरी बॅग मध्ये टाकू शकता. छान असं पीठ मळून झालं आहे. डिंक आपला छान पाण्यामध्ये भिजला आहे. हे पापड मी मशीन मध्ये करत आहे पुरी पेस्टच्या. एक पेपर घ्यायचा आहे प्लास्टिकचा. त्यावर थोडासा डिंकाचं पाणी लावून घ्यायचं दोन्ही साइडने. पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे पापड करण्यासाठी. पीठ पुन्हा झाकून ठेवायचं आहे आपल्याला. ते थंड झाल्यानंतर पापड जमत नाही. अशी गोळी करून घ्यायची आहे. प्लास्टिकच्या मधोमध ठेवायची. प्लास्टिक व्यवस्थित लावून घ्यायचा आणि प्रेस करायचं आहे त्याला. पापड असा मस्त तयार होतो. खिशी थोडीशी लूजच घ्यायची आहे. थोडं पाणी एक्स्ट्राचं टाकायचं. पापड बघू शकता मस्त असा तयार झालाय. पापड पातळ आणि ट्रान्सपरंट तयार झाला आहे. मी हे पापड एका टोपल्यावर टाकणार आहे. नंतर ते उन्हामध्ये सुकवणार आहे. डिंकाचे पाणी लावल्यामुळे पापडांचा वास येत नाही. दुसराही पापड असाच तयार करून घेऊया. त्याऐवजी तुम्ही तेलही लावू शकता डिंक नसेल तर. पण तेल लावल्याने पापडाचा वास येतो. त्यामुळे डिंकाचं पाणीच लावायचं शक्यतो. दुसराही पापड छान असा तयार झाला आहे. टोपलीवर टाकून घ्यायचा आहे. सर्व पापड मी असेच तयार करणार आहे. दुसरी खिशीचे पिवळा पापड तयार केला आहे. दुसरी खिशी मी पिवळा कलर टाकून केली आहे. सेम असा छोटा गोळा घेऊन प्लास्टिकच्या कागदावर टाकून प्रेस करायचा आहे. मस्त असा पापड तयार झाला. जर जाड असेल तर थोडं बोटाने पसरून घ्यायचंय त्याला. टोपलीवर वाळू घालूया. सर्व पापड मी असेच तयार करणार आहे. हे पापड मशीनमुळे फटाफट तयार होतात. जास्त वेळही लागत नाही. तयार केलेले पापड मी उन्हामध्ये 2 दिवस वाळून घेणार आहे. बघू शकता मस्त असे 3 कलरचे पापड तयार झाले आहे. मी हे पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळू घातले होते. मस्त असे छान तयार झाले आहे. तुम्हाला मी पापड तळून दाखवते. कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे. पापड बघू शकता मस्त असा फुलला आहे. यामध्ये आपण पापड खारी वापरलं नाही. फक्त 3 दिवस तांदूळ पाण्यामध्ये भिजू घातले होते. बघू शकता चौपट फुलणारा पापड तयार झालाय रेशनच्या तांदळाचा. असे पापड नक्की तयार करून बघा. हे पापड उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात. आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तुम्हाला मी अशा पापडांच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहे. अवश्य जाऊन बघा.